प्रसूतीनंतर नम्रता खूप अशक्त झाली होती. त्यामुळे नम्रताची बहीण योगिता आपल्या बहिणीची काळजी घेण्यासाठी आली होती. म्हणून नम्रताला खाण्यापिण्याचे पदार्थ वेळेवर मिळायचे. यासोबतच नम्रताच्या आईने तिच्या बहिणीसोबत ड्रायफ्रूटचे लाडू देखील बनवून पाठवले होते. त्यामुळे मध्ये मध्ये ते लाडू नम्रता खात असायची. आता काही दिवस झाल्यानंतर तिला थोडे बरे वाटू लागले होते. आता तिची डिलिव्हरी होऊन जवळपास 1 महिना झाला होता आणि डॉक्टरांनी तिला अजून 1 महिना आराम करण्यासाठी सांगितलं होते. नम्रताची नॉर्मल डिलिव्हरी झाली नव्हती. ऑपरेशन करावे लागले होते. त्यामुळे नम्रताला जास्तच कमजोरी आली होती. तेव्हा नम्रताची सासू यशोदाताईंनी तर अगोदरच आपले हात वर केले होते. त्या म्हणाल्या होत्या की मी आजारी असते, त्यामुळे मी सुनबाईची काळजी घेऊ शकत नाही. तसे तर नम्रता आपल्या माहेरी सुद्धा जाऊ शकली असती, परंतु नम्रताचा नवरा अतुलला एवढ्या दिवसांसाठी आपल्या बायकोला माहेरी ठेवायचे नव्हते आणि त्याला आपल्या छोट्या बाळाबरोबर वेळ घालवायचा होता. म्हणून नम्रताची बहीण योगिताच तिची काळजी घेण्यासाठी तिथे आली होती. आता योगिता जेव्हा घरी आली होती, तेव्हापासून यशोदाताईंनी आपली सर्व वैयक्तिक कामे सुद्धा तिच्याकडूनच करून घेण्यास सुरुवात केली होती. तरी सुद्धा योगिता हसत मोठ्या आनंदाने सर्व काम करत होती, कारण ती मोठ्यांचा खूपच आदर करत असायची आणि आपल्या ताईची सासू आहे म्हटल्यावर यशोदाताईंना योग्य तोच आदर द्यायची. 2 महिने असेच निघून गेले. पण 2 महिन्यानंतर नम्रताची नणंद तिला भेटण्यासाठी घरी आली. ती आता 10 दिवस तिथेच थांबणार होती. तिची सुद्धा मुलगी लहान होती आणि नम्रताची डिलिव्हरी होण्या अगोदरच ती गरोदर होती. त्यामुळे ती सुद्धा आपल्या माहेरी येऊनच राहिली होती. तेव्हा प्रेग्नंट असताना सुद्धा नम्रताने आपल्या नंदेची खूप सेवा केली होती. परंतु आपल्या वहिनीच्या डिलिव्हरीनंतर माझी मुलगी छोटी आहे, मला खूप अशक्तपणा आला आहे, असं कारण सांगून ती सुरुवातीच्या 2 महिन्यात नम्रताला साधी बघायला सुद्धा आली नाही. पण आता तिला जेव्हा समजले की वहिनी सुद्धा थोडी बरी झाली आहे आणि तिची बहीण येऊन सर्व गोष्टी सांभाळत आहे, तेव्हा ती सुद्धा आराम करण्यासाठी माहेरी आली होती. आपली मुलगी आल्याबरोबर यशोदाताईंनी आपल्या मुलीच्या आवडीची मिठाई मागवली होती. योगिताने जेव्हा मिठाई पाहिली, तेव्हा तिने मिठाईचा एक तुकडा तोडला आणि खात म्हणाली, वा, ही तर खूपच टेस्टी मिठाई आहे. असं बोलत मिठाई खातच ती रूम मध्ये गेली. तेव्हा यशोदाताई आपल्या सुनेवर ओरडत म्हणाल्या, सुनबाई, तू तुझ्या बहिणीला शिकवले नाहीस का की अशी दुसऱ्यांची मिठाई खायची नसते? आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून नम्रता हैराण झाली आणि म्हणाली, दुसऱ्यांची मिठाई म्हणजे? तेव्हा तिची सासू म्हणू लागली, सुनबाई, ही 1400 रुपये किलोवाली मिठाई तुझ्या नंदेसाठी आहे, तुझ्या बहिणीसाठी नाही. नम्रता आता खूपच हैराण झाली होती, कारण पूर्ण 2 महिने तिची काळजी तिच्या बहिणीनेच घेतली होती. तेवढ्यातच तिची नणंद ऑर्डर देत म्हणाली, वहिनी, तुझ्या बहिणीला सांग माझ्या मुलीचे शी साफ करायला. तेव्हा नम्रताला राहावलं नाही. ती म्हणाली, ताई, तुमच्या मुलीची शी तुम्ही सुद्धा साफ करू शकता, त्यासाठी तुम्ही माझ्या बहिणीला का आवाज देत आहात? तेव्हा नम्रताची नणंद भावना रागातच म्हणाली, ती आमच्या घरात राहून आमच्याच घरचे खात आहे ना, मग ती माझं छोटस काम करू शकत नाही का? तेव्हा नम्रता म्हणाली, ताई, माझी बहीण तुमची नोकर नाही आहे जी तुमच्या घरातील खात आहे, त्यामुळे जेवणाच्या बदल्यात ती तुमचं काम करेल. ती इथे माझी काळजी घेण्यासाठी आली आहे. जर ती इथे माझी काळजी घेण्यासाठी आली आहे, तर ती शेजारच्या घरी जाऊन जेवेल का? तुम्ही लोक तिच्या ताटातील चपात्या मोजत आहात, परंतु ती इथे माझी किती मदत करत आहे हे तुम्हा लोकांना दिसत नाही का? खरं तर माझी काळजी घेणे हे तुम्हा लोकांचं कर्तव्य आहे, परंतु माझी बहीण तिचं शिक्षण बाजूला ठेवून इथे येऊन राहिली आहे. तेव्हा नम्रताची सासू तिला खडसावत म्हणाली, सुनबाई, आपल्या नंदेबरोबर बोलण्याची ही कोणती पद्धत आहे तुझी? मोठ्यांबरोबर आदराने बोलले जाते, हे तू विसरलीस का? त्यावर नम्रता म्हणाली, आई, तुम्ही सुद्धा पाहुण्यांसोबत कसे वागले पाहिजे हे विसरला आहात का? माझी बहीण भले या घरामध्ये माझी मदत करत आहे, पण ती या घरातील पाहुणीच आहे. तिने मिठाईचा एक तुकडा काय उचलला, त्यावरून तुम्ही लोकांनी मला काय ऐकवले नाहीत? हे तर चांगलेच झाले की माझ्या बहिणीने तुमचं बोलणं ऐकलं नाही, नाहीतर तिला किती वाईट वाटले असते. आता बस, खूप झाले. मी माझ्या बहिणीला परत पाठवून देते आणि तिच्यासोबत मी सुद्धा जाते. आता तुम्ही लोक बघा की काय करायचं आहे. पण आता माझी बहीण इथे राहणार नाही, कारण या घरामध्ये तुम्ही लोक तिला फुकटची कामवाली समजून तिच्याकडून काम करून घेत आहात. एवढं बोलून नम्रता आपल्या छोट्या बाळाला घेऊन तिच्या रूम मध्ये निघून गेली. जेव्हा तिची बहीण योगिता वॉशरूम मधून बाहेर आली, तेव्हा नम्रता म्हणाली, छोटी, आता खूप दिवस झाले आहेत, तुझा अभ्यासही बर्बाद झाला आहे. ताई इथे आल्या आहेत, तेव्हा मी बघेन ताई माझी काळजी घेत आहेत का.
हे ऐकून योगिता खुश झाली आणि म्हणाली, नम्रताताई, तुझी नणंद खूप चांगली आहे. खूप दिवसांपासून माझ्या अभ्यासात सुद्धा खंड पडला आहे. त्यामुळे माझं खूप नुकसान होत आहे. असं म्हणत योगिता मोठ्या आनंदाने आपली पॅकिंग करू लागली. आणि तेव्हाच नम्रताने अतुलला फोन करून सर्व गोष्ट सांगितल्या. तेव्हा अतुल म्हणाला, मी योगिताचं तिकीट काढून देतो. तिच्यासोबत तू सुद्धा काही दिवस तुझ्या आईच्या घरी निघून जा. तेव्हा नम्रता म्हणाली की नाही, सध्या मला माझ्या माहेरी जाण्याची इच्छा होत नाही आहे. हे घर माझं आहे आणि ह्या घरामध्ये जर मला गरज पडली तर ताई आणि आई आहेत ना, त्यांना माझी काळजी घ्यावी लागेल. त्या दोघी मला 2 वेळचं जेवण बनवून खायला घालू शकत नाहीत का? मी असं तर म्हणत नाही ना की मला प्रत्येक गोष्ट जागावर आणून द्यावी, पण अजून मला जास्त वेळ एका ठिकाणी उभे राहता येत नाही, म्हणून जेवण वगैरे त्यांनाच करावे लागेल. तेव्हा अतुल म्हणाला, तुझं म्हणणं मला पटत आहे, कारण मागच्या 2 वर्षापासून तू आपले घर खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होतीस. त्यामुळे आता तुला गरज आहे तर आई आणि ताईने तुझी काळजी घ्यायला हवी. पण तू आता काही बोलू नकोस. मी घरी आल्यानंतर आईजवळ बोलतो. आता दुसऱ्या दिवसाची योगिताची तिकीट काढण्यात आली होती. तसे तर नम्रताची सासू आणि नणंद योगिताला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होत्या, परंतु नम्रताने योगिताला थांबू दिले नाही. जेव्हा योगिता तिथून निघून गेली तेव्हा यशोदाताई तिला टोमणे मारत म्हणू लागल्या, तू हट्ट करून तुझ्या बहिणीला इथून पाठवून तर दिलीस, पण तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करेल? तेव्हा आपल्या सासूबाईंच्या बोलण्यावर नम्रता त्यांच्या स्वरात म्हणाली, तुमच्या म्हातारपणात तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मीच करणार आहे ना. मग जर आज मला गरज आहे तर तुम्ही माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाही करू शकत? लक्षात ठेवा, माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे. आज तुम्ही ज्या प्रकारे मला खायला द्याल त्याच प्रकारे जेवण मी तुम्हाला तुमच्या म्हातारपणात खायला देईल. जर तुम्ही मला शिळं जेवण आणि सुकी भाकरी खायला दिलीत तर समजून जा की तुमच्या म्हातारपणात तुम्हाला काय मिळेल. तेव्हा सासू रागातच ओरडत म्हणाली, तू माझ्या घरात मलाच धमकी देत आहेस? तेव्हा नम्रता सुद्धा रागातच म्हणाली, घर तर तुमचं आहे, परंतु आता मी तुमची सून आहे. त्यामुळे आई, तुमच्या म्हातारपणात तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. पण तुमच्या आजच्या वागण्यावर तुमचे उद्याचे दिवस अवलंबून आहेत, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा तिची नणंद मध्येच म्हणाली, आई, बरोबर बोलण्याची अक्कल नाही आहे तुला? तेव्हा नम्रता आपल्या नंदेला म्हणाली, ताई, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की भविष्यामध्ये तुमची वहिनी तुमचे माहेर सांभाळणार आहे. त्यामुळे वहिनी बरोबर कसे नाते बनवून टिकवून ठेवायचे हे सुद्धा तुम्ही आजच ठरवून घ्या. आजपर्यंत तुम्ही जेवढ्या चुका केल्या आहात सर्व मी माफ करते, परंतु यापुढे तुम्ही लोक माझ्या बरोबर प्रेमाने वागलात तरच पुढे जाऊन हे नाते मी प्रेमाने निभावेन. आता अतुल सुद्धा योगिताला स्टेशनवर सोडून घरी आला होता. त्यामुळे त्याने सर्व गोष्टी ऐकल्या होत्या. तो म्हणू लागला, आई, ताई, तुम्ही जर या घरामध्ये माझ्या बायकोची काळजी घेऊ शकत नसाल, जर तुम्ही तिला एक काम करणारी मशीन समजत असाल, तर मी एक काम करतो. माझ्या ऑफिसच्या जवळ एखादा फ्लॅट भाड्याने घेतो. तिथे माझी बायको एकटी आरामात राहील. जर नम्रताच्या अडचणीच्या वेळी तुम्ही लोक तिची काळजी घेऊ शकत नसाल, तर सोबत राहण्यात काय अर्थ आहे? जेव्हा तिची तब्येत ठीक असते तेव्हा ती सर्वांसाठी सर्व काम करत असते ना. तेव्हा तुम्हा लोकांना खूप चांगले वाटते, परंतु आज जेव्हा तिला गरज आहे तेव्हा तिचं काम करणं तुम्हाला ओझं वाटत आहे. जर तुम्ही लोक तुमच्यासाठी जेवण बनवतच आहात तर माझ्या बायकोसाठी सुद्धा 1-2 चपात्या जास्त भाजायला तुम्हाला काय अडचण आहे? एवढं करण्यात तुमचं काम कुठे वाढत आहे? तसे तर आमच्या बाळाचा सांभाळ तर नम्रताच करते आहे. तुम्हा लोकांना तर फक्त तिच्या खाण्यापिण्याचे पाहायचं आहे. तेव्हा अतुलची आई रागातच त्याला म्हणाली की आजकाल सुनबाईचा खुराक जास्तच वाढला आहे. त्यावर अतुल हैराण होऊन म्हणाला, आई, जेव्हा सुनेचा खुराक वाढला आहे ते तुला दिसत आहे, आणि जेव्हा ताई डिलिव्हरीच्या वेळी इथे आली होती तेव्हा तिचा खुराक वाढला नव्हता का? तेव्हा अर्ध्या रात्री गाढ झोपेतून उठून माझी बायको तिच्यासाठी काही ना काही बनवून देत असायची, ते तुला दिसत नव्हते का? अतुलचे हसे बोलणे ऐकल्याबरोबर सासू आणि नंदेचे चेहरे उतरले. मग अतुल पुढे म्हणाला, आई, नीट विचार कर. जर तुला तुझ्या सुनेची काळजी घ्यायची असेल तर तसे सांग, नाहीतर मी माझा संसार वेगळा करतो. जर आपल्याच कुटुंबातील माणसे एकमेकांच्या मदतीला येत नसतील तर सोबत राहून काय फायदा आहे? एवढं बोलून अतुल त्याच्या रूम मध्ये निघून गेला आणि ऑफिसला जाण्याची तयारी करू लागला. त्याची बायको सुद्धा त्याच्या मागे मागे रूम मध्ये निघून गेली. थोड्याच वेळात किचन मधून नाश्ता बनवण्याचा आवाज येऊ लागला होता. दोघी माईलेकी मिळून नाश्ता बनवत होत्या. जेव्हा अतुल तयार होऊन बाहेर आला तेव्हा त्याची आई म्हणाली, बाळा, सुनबाईला सुद्धा बोलावून घे, नाश्ता तयार आहे. आणि तू योग्य तेच बोलला आहेस
की आपण कुटुंब म्हणून एकत्र राहत आहोत, तेव्हा सुनबाईची काळजी घेणे आमचे कर्तव्य बनते. तेव्हा अतुल म्हणाला, आई, मी सर्व काही ऐकलं आहे. अगोदर तर तू म्हणाली होतीस की तू आजारी असतेस, त्यामुळे तू तुझ्या सुनेची काळजी घेऊ शकत नाहीस. म्हणून मी नम्रताच्या बहिणीला येथे बोलावून घेतली. तर तिला सुद्धा तुम्ही घरातील कामवाली असल्यासारखी तिच्याकडून सर्व कामे करून घेऊ लागलात. पण ही तर चुकीचीच गोष्ट आहे ना. आता त्या दोघी काय बोलणार होत्या? दोघीही एकदम शांत झाल्या होत्या. तर इकडे डायनिंग टेबलवर नम्रता गरमागरम पोहे खात विचार करत होती. कधी कधी स्वतःला आवाज उठवावा लागतो. नाहीतर बोललोच नाही तर समोरची माणसे स्वतःच्याच मस्तीमध्ये आपलं जीवन जगत राहतात. पण समोरच्या माणसाला किती त्रास होत आहे, प्रत्येक काम करण्यासाठी त्याला किती कष्ट पडतात, ही गोष्ट त्या माणसांना दिसतच नाही. आणि त्याने त्यांना काही फरक सुद्धा पडत नाही. पण आता नम्रताच्या सासूला आणि नंदेला चांगल्या प्रकारे समजले होते की जर आपण घरातील सुनबाईची काळजी घेतली नाही, तिच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष दिलं नाही, तर अतुल हे घर सोडून निघून जाईल. त्यामुळे एवढ्याशा छोट्याशा गोष्टीसाठी आपली आई एकटीच राहील, हे नंदेला सुद्धा समजले होते. ही गोष्ट आता यशोदाताईंच्या मुलीला सहन होत नव्हती. कारण जेव्हा केव्हा ती आपल्या मुलीला घेऊन तिच्या माहेरी येत होती, तेव्हा दादा आणि वहिनीमुळेच ती आई बरोबर आपल्या मुलीला घेऊन आरामात राहू शकत होती. म्हणून यशोदाताई आणि त्यांच्या मुलींनी विचार केला की काहीच दिवसांची गोष्ट आहे. एकदा का सुनबाई पूर्णपणे बरी झाली की सर्व घरातील कामे ती ती सांभाळणार आहे आणि तीच आपली काळजी घेणार आहे. त्यामुळे काही दिवस आपण तिची योग्य प्रकारे काळजी घेऊन तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवे. मग घरातील सून आयुष्यभर तिचं कर्तव्य पार पाडत राहील आणि आपल्या नात्यात गोडवाही येईल. त्यामुळे त्या दिवसापासून सासू आणि नणंद दोघीही नम्रता बरोबर खूप चांगल्या प्रकारे वागू लागल्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा नक्कीच आवडली असेल. म्हणून कथेला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. भेटूया अशाच नवीन कथांसह. धन्यवाद.